25,000 पेक्षा जास्त पेशंट बघितलेत आणि बरे केले. तर चिकनगुनिया हा व्हायरस आहे आणि तो पूर्वी डास चावल्यामुळे व्हायचा. नंतर आमच्या असं लक्षात आलं की तो आता एक साधा चिकनगुनियाचा पेशंट समोर आल्यावर सुद्धा दुसऱ्याला होऊ शकतो. की संधिवात हा मात्र दुर्धर आजार आहे. चिकनगुनियाकडे बरा होऊ शकतो, पण चिकनगुनियाकडे दुर्लक्ष केलं तर त्यातूनच संधिवात निर्माण होतो. त्वचा रोगामध्ये पण एक दुर्धर 1-2-4 आजार निर्माण होतात. त्याच्यामध्ये प्रतिकार शक्तीशी कॉम्प्रोमाइज आजार म्हणजे जंतू नसलेला, पण आपले लाईफस्टाईल आणि खाणंपिणं चुकल्यामुळं निर्माण होणारा आजार किंवा अतिरेक औषधांचा. त्याच्यात सोरियासिस इतकी प्रचंड अंगाला खास, त्यातनं असं स्केलिंग होणं, डोक्यात होतं, अंगाला होतं. मी कितीतरी फोटो तुम्हाला आता दाखवतोय. तर हा आजार 20-20 वर्ष लोकांचा कमी होतो आणि त्याच्यावर आधुनिक मध्ये तेवढे उपचार व्यवस्थित नाही. तर नंतर आमच्या असं लक्षात आलं की त्याच्या जे घामाच्या आणि तेलाच्या ग्रंथी नष्ट होतात शरीरात किंवा कमी होतं काम त्याचं, म्हणून कोरडेपणा येतो आणि त्वचा रोग होतो, सोरियासिस होतो. त्या आजाराला आमच्याकडे त्या पेशी परत नवीन निर्माण करणारी औषध आहेत, ती आम्ही हुडकून काढली. तर डॉक्टर आता मुतखड्याने खूप लोक हैराण आहेत आणि ते म्हणतात की सर आम्ही इकडे गेलो, ह्या हॉस्पिटलमध्ये गेलो, पण आम्हाला काय उपचार चांगला मिळाला नाही आणि आम्ही बरे झालो नाही. तर या संबंधी आपली आधुनिक संयुक्त उपचार पद्धती काय सांगा? थोडक्यात सांगतो की मुतखडा हा एक विचित्र आजार आहे. तो नेहमी लोकांना पहाटे उठवतो, प्रचंड पोटात कळा येऊन उठवतो. ती इतक्या कळा असतात की त्या गडाबडा लोक लोळायला लागतात. लघवी थांबल्यामुळे, लघवी नाही आणि कळा, कारण तो नळीत येऊन अडकला तिथे पेन सुरू होतात. ते इंजेक्शन शिवाय पेन काय कमी होत. नमस्कार, उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ज्यांनी आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी तात्काळ करा आणि वेगवेगळ्या मुलाखती पाहायला विसरू नका. आज उत्तुंग भरारी या कार्यक्रमामध्ये एक असे डॉक्टर आलेले आहेत की ज्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये चिकुनगुनिया असेल, संधिवात असेल आणि त्वचारोग असेल याच्यासाठी स्पेशालिस्ट म्हणून आहे. ते म्हणजे डॉक्टर संदीप देवल. हे स्वतः आयुर्वेदिक एमडी आहेत आणि कशा पद्धतीने ही संयुक्त उपचार पद्धती केली जाते, संशोधनात्मक आयुर्वेदिक संयुक्त उपचार पद्धती कशा पद्धतीने या आजारावरती केली जाते हे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहूया. उत्कर्ष मल्टीस्पेशालिटी आयुर्वेदिक क्लिनिक मिरजचे डॉक्टर संदीप देवल. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. आज एक तुमचं नाव आहे. गेल्या 27 वर्षांमध्ये म्हणजे जे रुग्ण थकून भागून येतात आणि बरेच ठिकाणी ते फिरून येतात, अगदी इव्हन मुंबई, दिल्ली इथंपर्यंत जाऊन येतात, पण ज्यावेळी त्यांना आराम मिळत नाही तर त्यावेळी शेवटची पायरी म्हणून ते तुमच्याकडे येतात आणि बरेचसे रुग्ण तुम्ही बरे केलेले आहेत. युरोपमध्ये सुद्धा तुम्ही आयुर्वेदिक रिसर्चवरती फेलोशिप तुमची झालेली आहे. तर हे सर्वच आमच्या दर्शकांना इथं जाणून घ्यायचं आहे आणि कशा पद्धतीने ही उपचार पद्धती आहे आपण सुरुवात करूया. गेली युरोपसह म्हणजे गेल्या 25 वर्षांमध्ये तुम्ही कोणतं तिथं रिसर्च केलेलं आहे ते थोडंसं आमच्या दर्शकांना इथं सांगूया. कसं असतं की महाराष्ट्रात किंवा मिरजेसारख्या ठिकाणी बसून जनरल उपचार करणं खूप सोपं आहे अगदी, पण असे जे आजार आहेत की ज्या आजारांवर अजून आधुनिक शास्त्रात सुद्धा उपचाराला मर्यादा आहेत, असे जे आजार आहेत त्या आजारांवर आम्ही स्पेशल संशोधन, बरोबर, ते मिरज, पुणे, मुंबई आणि युरोपमध्ये असं आम्ही मुख्य करतो आणि आता त्याचे सक्सेस रेट आता जबरदस्त वाढलाय आणि त्या उपचारांचे फायदे दिसत आहेत. त्यामध्ये स्पेशली म्हणजे कॅन्सर, केमोथेरपी आणि रेडिओथेरपीचे जे प्रचंड साईड इफेक्ट्स होतात ते साईड इफेक्ट कमी करायचे जे मेन उपचार आम्ही हुडकून काढले, त्याला आम्ही ऍडजॉइंट थेरपी असं म्हणतो. त्याचबरोबर संधिवात सध्या पूर्ण जगात भेडसावतोय हा आजार, चिकनगुनिया, त्वचा रोगामध्ये सोरियासिस, त्यानंतर कोड, त्यानंतर अगदी साधं फंगल इन्फेक्शन हे सुद्धा दमवतंय. त्यानंतर परत होणारे मुतखडे, म्हणजे 2-2दा 3-3दा ऑपरेशन होऊन सुद्धा परत मुतखडे झाल्यावर काय करायचं हा प्रश्न आहे. त्याचबरोबर लिव्हर सिरोसिस, कारण यकृताचा जो सध्या भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो अगदी बरोबर. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सध्या अगदी लहान मुलांच्यात सुद्धा केस पांढरे होणं, गळणं आणि मुलींमध्ये केस गळणं आणि चेहऱ्यावरचे पिंपल्स, इतके साधे आणि पण मात्र विचित्र आणि अत्यंत दुर्धर असे सुद्धा राहणारे आजार आहेत की जे आधुनिक शास्त्राने सुद्धा पूर्ण बरे होत नाही. अशा मात्र आजारांवर आम्ही संशोधन करतो. आता हे संशोधन सुरू आहे. नुकतंच आम्ही ऐकलं की तुम्हाला म्हणजे काही गोल्ड मेडल, राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि यंग आयुर्वेदा सायंटिस्ट म्हणून सुद्धा पुरस्कार मिळाले. तर ते कुठल्या ह्याच्यामध्ये अभ्यास केल्यानंतर तुम्ही? ऍक्च्युली काय होतं की सध्या कॅन्सरवर आता जबरदस्त उपचार थेरपी आधुनिक शास्त्रात अवेलेबल आहे. बरोबर. पण प्रॉब्लेम असा आहे की ती थेरपी घेताना लोक एवढी घाबरतात कारण त्याला प्रचंड साईड इफेक्ट आहेत.
पण जर ती थेरपी घेतलीच नाही तर कॅन्सर बरा होत नाही. अच्छा. आता आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही कॅन्सर बरा करतो असं कुणालाही सांगत नाही. बरोबर. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. तो कमी करतो. तो कमी करतो म्हणण्यापेक्षा कॅन्सरवर जे आधुनिक उपचार आहेत त्याचे साईड इफेक्ट आम्ही कमी करतो. करेक्ट. त्याचा फायदा असा होतो की त्याचे केमोथेरपीच्या त्या शॉट्स पण असतात, ते पण पूर्ण होतात सायकल्स. अच्छा. तोपर्यंत पूर्ण रुग्णाला आम्ही व्यवस्थित पूर्ण उपचार होताना ठणठणीत ठेवतो. त्यांना परत परत ऍडमिट व्हायला लागत नाही, हॉस्पिटलला जायला लागत नाही. बरोबर. आणि ते उपचार पूर्ण झाल्यामुळं जवळपास 80 ते 90% लोकांमध्ये तो आजार पण बरा होतो. तर ह्याचा जो पेपर प्रेझेंट केला होता तो मी सर्बिया म्हणून युरोपमध्ये देश आहे, तर तिथे प्रेझेंट केला होता. त्याला इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड मिळालं होतं. आणि लंडनमध्ये यंग आयुर्वेदा सायंटिस्ट म्हणून याच पेपरवर अवॉर्ड मिळालं होतं. आणि तिसरं ह्याच्यावर जे अवॉर्ड मिळालं होतं ते नेपाळमध्ये जी जागतिक कॉन्फरन्स झाली होती. अच्छा. तर त्या कॉन्फरन्समध्ये माझा या केमोथेरपी आणि आयुर्वेदिक ऍडज्युएंट थेरपी याच्यासाठी जो पेपर प्रेझेंट केला होता त्याला प्रथम पुरस्कार आणि गोल्ड मेडल मिळालं होतं. अरे बाबा, क्या बात आहे. आणि राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मागच्या वर्षी गोवा राज्य फाउंडेशन तर आविष्कार फाउंडेशननी मला राष्ट्रीय धन्वंतरी गौरव पुरस्कार. अरे बाबा, क्या बात आहे. खूप छान. नक्कीच आमच्या मिरजेसाठी आणि आमच्या सांगली जिल्ह्यासाठी ही गौरवास्पद बाब आपल्याला म्हणता येईल. तर डॉक्टर, सर्बियामध्ये सहाय्यक कॅन्सर स्पेशलिस्ट म्हणून तुमची निवड झालेली आहे, काय सांगाल? काय होतं की परदेशात जाऊन तिथल्या कॉन्फरन्समध्ये पहिला पेपर सिलेक्ट होणं भयंकर अवघड आहे. त्यात आयुर्वेदिक फॅकल्टी म्हणजे अत्यंत अवघड 100% आहे. बरोबर. पण जेव्हा आपण अभ्यास करतो तो जर आपला प्रॉपर आणि परफेक्ट असेल आणि तुम्ही जगाला काहीतरी नवीन तंत्रज्ञान दाखवून देत असाल तर ते पेपर तुमचे सिलेक्ट पण होतात. तुम्हाला तिथे पहिला फक्त 8 मिनिटं परमिशन असते बोलायला. तुम्ही तुमचं लेक्चर आवडलं तर पुढच्या वेळी ते तुम्हाला 20 मिनिटं देतात. आणि मग त्याच्या पुढच्या वेळी जवळजवळ पाऊण तास लीड लेक्चर मिळतं. हे आपलं नशीब लागतं आणि अभ्यास पण लागतो. अगदी बरोबर. जवळजवळ 25 कॉन्फरन्सेस परदेशात, त्यात जर्मनी, स्वित्झर्लंड, हॉलंड, त्यानंतर इंग्लंड सगळीकडे झाल्यानंतर जेव्हा त्यांना लक्षात आलं की माझा ह्याच्यावर अभ्यास खूप चांगला आहे, तेव्हा 2018च्या हॉलंड कॉन्फरन्सेसमध्ये सर्बियन असोसिएशन मला सांगितलं की आम्हाला तुमच्यावर कॅन्सरवर संशोधनात्मक अभ्यास करायला आवडेल. आणि म्हणून त्यांनी मला सहाय्यक कॅन्सर रिसर्च सायंटिस्ट अशी अपॉइंटमेंट दिलेली आहे. आणि आता आम्ही कंबाईन अभ्यास करतो. खूपच छान. म्हणजे आता परदेशामध्ये जाऊन आपण हे सर्च करतोय. पण विशेष म्हणजे म्हटलं तर आपल्या मनातला एक प्रश्न प्रेक्षकांच्या मनातला जर विचारला तर आयुर्वेदिक शास्त्र हे भारताचं आहे. बरोबर. आणि त्याचे खरं अर्थानं संशोधन इथं व्हायला पाहिजे. बरोबर. तर हे इथं न होता आपण परदेशामध्ये करतो, काय सांगाल? आणि त्याचं दुखणं काय सांगाल? अगदी बरोबर. म्हणजे हा अतिशय उत्तम प्रश्न विचारलेला आहे की मी माझ्या सगळ्या पेशंटना हे समजावून सांगतो की आपल्याकडे ज्या सगळ्या उपचारांची जी पद्धती आहे ती महाग का आहे. अच्छा. त्याचं कारण की त्याचं संशोधन भारतात होत नाही. कारण संशोधन करायला कोणाला वेळच नाहीये. बरोबर. प्रॉब्लेम आहे की लोक टीव्ही, मोबाईल आणि राजकारण ह्यातनं बाहेर पडले, लोकांना ती गरज वाटत नाही अजून आपल्यातल्या लोकांना. त्यामुळे काय होतं की तिथं 1000 रुपयाचं औषध जे निर्माण होतं ते इथं येईपर्यंत 25,000 रुपयाचं होतं. दुसरी गोष्ट की तिथं एखादं इन्स्ट्रुमेंट, आता पेट स्कॅन सारखं इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यात कॅन्सर डिटेक्ट होतो. अच्छा. भारतात ते 15 करोडला विकलं जातं, तर ते तिथं 1 करोड मध्ये हुडकून काढतात. बरोबर. त्यामुळे संशोधन नसल्यामुळं आपण अत्यंत मागं पडतो. अच्छा. दुसरी गोष्ट काय आहे की मी कोणावरही ब्लेम असं करत नाही, मी पण त्यात सामील आहे. बरोबर. पण आपण स्वतः जर औषधांवर संशोधन केलं आणि रुग्णांवर आपण त्याच्या ट्रायल घेतल्या किंवा त्याच्यावर मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन जर आपल्याला जर मदत मिळाली सरकारकडनं, तर मात्र त्याचा फायदा असा होतो की ती औषधी सिस्टीम किंवा उपचार पद्धती स्वस्तात आपण पेशंटला देऊ शकतो. अच्छा. याच्यासाठी मी शेवटी जवळ 2003 पर्यंत इथं सगळ्या उपचार पद्धतींचं बघत होतो. पण मला लक्षात आलं की केमोथेरपी साईड इफेक्ट आपल्याला काही नाहीये. आणि मग मी त्याच्यावर अभ्यास सुरू केला. आणि माझा पहिला पेपर हा चिकनगुनियावरचा होता. ऍक्च्युली सिंगापूरमध्ये मी प्रेझेंट केला. त्या पहिल्याच पेपरला मला सिल्वर मेडल मिळालं होतं. अरे वा. रौप्य पदक. पण तिथून जी लिंक लागली आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा अप्रतिम मशीन्स ही परदेशात आहेत. त्या लोकांना त्याची व्हॅल्यू आहे, बुद्धीची किंमत आहे. बरोबर. तिथं कुठलाही धर्म, जाती ह्याचा काही घेणं देणं नाही. अगदी बरोबर. आणि या बुद्धीला ते लगेच चान्स तुम्हाला देतात. अगदी. म्हणून मात्र मी 2011 पासून माझा प्रवास परदेशात सुरू केला. अच्छा. आणि आता तिथल्या सेंटरवर जाऊन मी संशोधन करतो. आणि आता हळूहळू भारतात आणायचं चाललंय माझं. खूप छान. पण त्याचा फायदा होतोय. नक्की. नाही, नक्कीच डॉक्टर. आणि हे आमच्या सर्व रुग्णांना याचा फायदा होतो आहे. कारण मुंबई, पुण्याचे सुद्धा रुग्ण आपल्याकडे इथे मिरजेमध्ये येत आहेत. तर डॉक्टर, आता मग आपण मूळ आपले जे आजार आहेत त्याच्याकडे आपण येऊया. यात संशोधनातून तुमच्या तर चिकुनगुनिया असेल, त्वचारोग असेल किंवा संधिवात असेल, तर ह्याचे हे जे आजार आहेत आणि याच्यावर
अनेक आधुनिक चिकित्सा पद्धती सुद्धा आहेत, बरोबर, पण तरी सुद्धा हे रोग 100% बरे होत नाही. बरोबर. तर यावर तुमचं आधुनिक संशोधन काय आहे? बरोबर, हा अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण सध्या गेल्या 15 वर्षापूर्वी म्हणजे 2005 साली ही साथ आपल्याकडे चिकनगुन्ह्याची सुरू झाली. अच्छा. तर सुरुवातीच्या काळात चिकनगुन्ह्याचे एवढे पेशंट माझ्याकडे यायचे, तर आम्ही पण आधुनिक उपचारच देत होतो, पेन किलर इंजेक्शन्स, अँटीबायोटिक्स वगैरे वगैरे. पण नंतर असं लक्षात आलं की हे देऊन सुद्धा 8च दिवसात पेशंट परत येतोय आणि प्रचंड सांधे आखडलेले, दुखलेलं, आणि ते काय बरं होतच नाहीये. मग मला असं लक्षात आलं की आता आपण थोडं बदलून बघूया उपचार पद्धती. म्हणजे त्याच आधुनिक उपचार पद्धती बरोबर आम्ही काही आयुर्वेदिक औषधं सुरू केली की जी एक्झॅक्टली व्हायरसचं विष मारू शकतात. ही ताकद आहे आयुर्वेदामध्ये, हे लिहिलेलं आहे. अर्थात तो अभ्यास सुद्धा युरोपमध्येच जाऊन करावा लागला आम्हाला, हे कुठं लिहिलंय असं. आणि ते जेव्हा मी ट्रायल सुरू केल्या तेव्हा पेशंट अतिशय फास्ट बरे व्हायला लागले. आणि हे लक्षात आल्यानंतर मग मला असं लक्षात आलं की असे अनेक दुर्धर आजार आपल्याकडे आहेत की ज्याला आयुर्वेदाची गरज आहे आणि आयुर्वेदिक उपचारांची गरज आहे. प्रत्यक्षात ते पुस्तकात लिहिलेलं असेल असं सापडत नाही, पण रेफरन्स आणि संशोधनाने हे सापडतं. हे संशोधन कसं असतं की आपण आयुर्वेदिक औषधं आधुनिक मशीनमध्ये घालतो आणि त्यातून जे आधुनिक जे न्यूट्रिशन किंवा न्यूट्रिएंट्स मिळतात त्याचा अभ्यास करून आम्ही ती ट्रीटमेंट पेशंटला देतो. याला आधुनिक उपचार पद्धती असं म्हणतात. आणि जेव्हा आपण एकाच वेळी काही उपचार आधुनिक सुरुवातीला आणि आयुर्वेदिक आणि नंतर आधुनिक बंद करून फक्त आयुर्वेदिक हे कॉम्बिनेशन देतो आणि पेशंट जवळजवळ 100% बरा होतो किंवा 98% बरा होतो, याला आपण संयुक्त उपचार पद्धती. अच्छा. तर आता चिकनगुन्ह्याबद्दल जे बोलायचं होतं, तर चिकनगुन्ह्यामध्ये मी स्पेशली लोकांना आता काही मार्गदर्शन करावं असं म्हणतो, कारण आता मी जवळजवळ माझ्या आतापर्यंतच्या 17 वर्षाच्या फक्त चिकनगुन्ह्याचे पेशंट 25,000 पेक्षा जास्त पेशंट बघितलेत आणि बरे केलेत. तर चिकनगुन्या हा व्हायरस आहे आणि तो पूर्वी डास चावल्यामुळे व्हायचा. नंतर आमच्या असं लक्षात आलं की तो आता एक साधा चिकनगुन्याचा पेशंट समोर आल्यावर सुद्धा दुसऱ्याला होऊ शकतो. म्हणजे आता ते डास चावायचा हा विषय संपला. त्याचं आणि फ्लूच्या व्हायरसचं बहुतेक म्युटेशन झाला असण्याची शक्यता आहे. त्या म्युटेशनमुळे तो लगेच असाच पसरतो. दुसरी गोष्ट, चिकनगुन्या कसा ओळखायचा? एका दिवशी अचानक रात्री ताप येऊन दुसऱ्या दिवशी सांधे आखडले की तो 99% चिकनगुनियाच असतो. मित्रांनो जरूर ऐका आणि बारीक लक्ष देऊन ऐका. 6 महिन्यात हळूहळू बोटं दुखतात, पाय दुखतात, पायावर सूज येते, हळूहळू दुखतंय, सकाळी उठलं की आखडतंय, असे हळूहळू दुखत आलं की ते संधिवात असतात. ते संधिवात जवळ 35-36 प्रकारचे. पण संधिवात आणि चिकनगुनियामधला जो फरक आहे तो हा फरक आहे की एका दिवशी अचानक रात्री किंवा दिवसा तुम्ही झोपून उठलात आणि लक्षात आलं की आपल्याला थंडी वाजून ताप आलाय आणि सडनली सगळे सांधे आणि हे आखडले की तो 99% चिकनगुनिया किंवा चिकनगुनियासारख्या दुसऱ्या व्हायरस, त्याला व्हायरल अर्थाल्जिया असं म्हणतो आपण, या टाईपचा असतो. आणि ते ओळखणं अगदी सोपं आहे की असं त्याची मागची कुठलीही संधिदुखीची हिस्ट्री नसताना, इतिहास नसताना अचानक एक दिवशी आखडून दुखणं म्हणजे चिकनगुनिया. दुसरी महत्वाची गोष्ट लोकांनी लक्षात द्यायला की रुग्ण येतात, ते म्हणतात की नाही तुम्ही म्हणताय चिकनगुनिया बरोबर, आमच्या रिपोर्टमध्ये काही आलेलं नाहीये. त्यावेळी मी लोकांना हे पण सांगू इच्छितो की चिकनगुनियाच्या रिपोर्ट्समध्ये, ब्लड रिपोर्ट्समध्ये चिकनगुनियाच्या अँटीजेन 99% लोकांमध्ये पॉझिटिव्ह येत नाही. तरी सुद्धा तो चिकनगुनियाचं असतो. अरे बापरे. हे फक्त इथंच लोक फसतात आणि ते गोंधळ म्हणजे निर्माण होतो. आणि म्हणून आम्ही काय करतो की जो पेशंट आलाय त्याचा पहिला इतिहास घेतो की तुला बाबा अचानक ताप येऊन एक दिवशी असं आखडलंय किंवा अचानक आखडलंय, मागची इतिहास नसताना. तर मग आम्ही काय करतो की सगळ्या रक्ताच्या तपासण्या करून घेतो, त्यात संधिवाताचे सगळे प्रकार, चिकनगुनिया बघतो आणि जेव्हा ते निगेटिव्ह असतं आणि तरी दुखतंय याचा अर्थ तो चिकनगुनियाच असतो किंवा त्यात तत्सम व्हायरस असतो. तर हे त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आता चिकनगुनिया झाल्यानंतर जे आता नवीन रुग्ण येत आहेत, ज्यांना नवीन होते, ती पण घाबरलेली असतात, जुनी पण घाबरलेली असतात. कारण त्यांचं असं मत आहे की हा आजार आता बराच होत नाही. कारण गैरसमज, तो खूप मोठा गैरसमज. कारण कितीही उपचार केले परत परत येत राहतात, त्यांना ते घाबरून जातात. तर माझ्या रुग्णांना मार्गदर्शन असं आहे की चिकनगुनिया हा कुठल्याही एका उपचाराने पूर्ण बरा होत नाही. याला संयुक्त उपचार पद्धतीच पाहिजे. त्यामुळं आल्या आल्या सुरुवातीला डॉक्टरांकडनं आधी डायग्नोसिस करून घ्यायला पाहिजे. म्हणजे आम्ही डायग्नोसिस करतो, कन्फर्म करतो की हा चिकनगुनिया आहे. आणि एकदा कन्फर्म झाला की त्याला सुरुवातीला आधुनिक आणि आयुर्वेदिक असे कॉम्बिनेशन उपचार सुरू करतो. हे उपचार पद्धती 1 महिना ते 1.5 महिना कंपल्सरी असते आणि नंतर आयुर्वेदिक उपचार पद्धती 3.5 महिने घ्यावी लागते. 3.5 महिन्यानंतर तो 98% कमी होतो.
म्हणजे साधारण 4 ते 5 महिन्यामध्ये रुग्ण अगदी ठणठणीत होऊ शकतो. फक्त 2% राहतो. तो पुढच्या प्रत्येक पावसाळ्यात थंडीत काही महिने दमवू शकतो आणि नंतर तोही गायब होतो. पण पुढच्या वेळी झाल्यावर तो अटॅक यायला 4 महिन्याचं औषध लागत, 8 दिवसाचं औषध भासतो. खूपच छान. बरोबर, आलं लक्षात. असं असतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची इच्छा आहे की चिकनगुनिया झालेले रुग्ण जे आहेत त्या रुग्णांना पथ्य काय पाळायचं माहित नसतं. कोण म्हणतं मी दही खाल्लं नाही, कोण म्हणतं मी आईस्क्रीम खाल्लं नाही, एवढं पुरत नाही. चिकनगुनिया असू दे किंवा संधिवात असू दे, 2 रुग्णांनी अगदी हे लक्षात ठेवायला पाहिजे की किंवा काही त्वचा रोगांमध्ये सुद्धा चिकनगुनिया झाल्यानंतर आपल्या आवडीचे आणि फक्त चव छान लागते म्हणून जे पदार्थ असतात ते बंद करायला पाहिजेत. कारण ते प्रत्यक्षात पहिल्यांदा आवडीचेच बंद करायचे. आवडीचे शरीराला ते सूट होतील असं नाही. कारण चिकनगुनियावर जे विष असतं त्याच्यावर औषध हुडकून काढायचं खरं काम लिव्हर करत असतं. तेव्हा लिव्हरला लोड देणारे जे पदार्थ आहेत ते पदार्थ अजिबात खाऊ नये. त्याच्यामध्ये गोड पदार्थांमध्ये श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, जिलबी, फरसाण, पाणीपुरी, त्यानंतर हरभरा डाळीचे पदार्थ, त्यानंतर चीज सारखे चक्का लोणीसाय जड पदार्थ, फास्ट फूड आणि चिकन, अंडी, मटण हे सुद्धा चालत नाही. बरोबर लोक ते बरं जरा वाटलं हे कमीत कमी 1.5 ते 2 महिने तरी उपचार हे पथ्य पाळायलाच पाहिजे. हे नाही पाळलं की तो चिकनगुनिया परत येतो. आणि लोक काय करतात की ते परत मोडतात पथ्य, टेस्ट करून बघतात स्वतःला की होतंय का बघूया, आणि ते इतकं जोरात येतं नंतर परत पहिल्यापासून आम्हाला उपचार आणि नाही झालं तर आणि काहीतरी डबल. मग आम्ही त्यांना सांगतो की ही लिहून देतो चार्ट की हे खायचं नाहीये, 3-3.5 महिने बंद करा, त्यानंतर प्रतिकार शक्ती वाढू दे, लिव्हरला लोड देऊ नका, लिव्हरला पूर्ण फाईट करू दे त्या विषयाबद्दल आणि फरक जाणवतो. दुसरं एक महत्वाचं फक्त एक सांगतो की यामध्ये काही नियम हे इतर आजारांपेक्षा वेगळे आहेत. लोक काय करतात, स्नायू अवघडल्यावर किंवा गुडघेदुखीला जसं उपचार आहेत तसे समजतात. चिकनगुनियामध्ये कुठलाही मॉलिश मसाज चालत नाही. ते केल्यानंतर तो डबल होतो, वाढतो, किंवा संधिवातात पण चालत नाही. गुडघेदुखीला चालतो, कंबरदुखी, स्नायू लचकलेला चालतो. ती लोक बरोबर मॉलिश करून घेतात आणि जास्त सुजवून येतात. थंड वातावरण चालत नाही, थंड खाणं चालत नाही, एसी, पंखा, वारा किंवा प्रवास चालत नाही. प्रवासात तुम्ही जाऊन आलात एकदम की आल्या आल्या आखडलेलं असतं सगळं. तर हे 2-3 जे महत्वाचे नियम आहेत. आणि चिकनगुनिया झाल्या तो महिना शक्यतो प्रवास टाळायचा. 1 महिना पूर्ण रेस्ट घेऊन प्रतिकारशक्ती आपली पूर्ण वाढू द्यायची. जे लोक हे करत नाहीत ते पुढचे 6 महिने ते वर्षभर त्याच्यात गाठ्यागाळ्या खात असतात. तर हे जे पथ्य आणि पाणी थोडंफार आहे, फार जास्त नाहीये, ते पाळायला पाहिजे. बरोबर, खूप छान डॉक्टर. मी सौ श्वेता महावीर संभूशेटे, मुक्काम पोस्ट नांदणी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. गेल्या 4 वर्षापासून संधिवाताचा त्रास मला सुरू आहे. सुरुवातीला ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक अशी अनेक औषधे केली, पण काहीही फरक पडत नव्हता. हजारो रुपये खर्च केले, पण संधिवात वाढतच होता. वजन हळूहळू उतरत होते. गेल्या 2 वर्षापूर्वी एक वेळ अशी आली होती की मला बेडवरून उठता येत नव्हते, साडी नेसता येत नव्हती, विंचरता येत नव्हते. माझी दैनिक दिनचर्याही मला व्यवस्थित पार पाडता येत नव्हती. मी खूपच अशक्त झाले होते. सर्व नातेवाईक मला पाहण्यासाठी येत होते. जवळजवळ लास्ट स्टेजच समजा तुम्ही. त्यावेळी आम्हाला डॉक्टर संदीप देओल यांचा पत्ता मिळाला आणि आम्ही शेवटचा उपाय म्हणून त्यांच्याकडे आलो. डॉक्टरांनी पहिल्या भेटीतच विश्वास निर्माण करून दिला आणि पहिल्या महिन्यातच चांगला फरक पडला. सरांनी आम्हाला डाएटविषयी, व्यायामाविषयी आणि त्यांच्या गोळ्या औषधामुळे खूप कव्हर झाल्यासारखं वाटलं. डॉक्टर संदीप देओल यांच्यामुळेच मी पुन्हा आयुष्यात उभी राहू शकले. त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अलका उदय केतकर. मी चिपळूण येथील रहिवासी आहे. मला साधारण 15 वर्षापासून स्नायूंचं आखडणं, सूज, सांध्यावर सूज येणं, सांधे दुखणं, बोटं आखडणं हा त्रास सुरू होता. बऱ्याच ठिकाणची औषधं, चिपळूणपासून जवळपासच्या गावातली औषधं, आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक अशी घेऊन झाली होती, पण दुखणं काही पूर्णपणे बरं होत नव्हतं. थोडं बरं वाटायचं, परत त्रास व्हायला सुरुवात व्हायची. शेवटी मला आता काय करायचं, ह्याच्यावर काय इलाज करायचा असं कळत नव्हतं. तेवढ्यात मला मिरजेचे डॉक्टर संदीप देवल यांचं पत्ता समजला आणि मी त्यांच्याकडे आले. त्यांना मी माझे प्रॉब्लेम सांगितले. त्यावेळेला मला काठी घेऊन पण चालता येत नव्हतं. मी आले तेव्हा
चढता उतरताना आधार लागायचा आणि माझे उठल्यानंतर 5 मिनिटं झाली की परत बसताना खूप स्नायू ढोपराचे दुखायचे आणि ढोपरं फोल्ड व्हायची नाही, खूप त्रास व्हायचा. त्याच्यामुळे उठणं पण नको आणि बसणं पण नको असं व्हायचं. पण मी डॉक्टर देवल यांची औषधं सुरू केल्यापासून मला 2 महिन्यानंतर त्याचा चांगला फरक जाणवायला लागला. मग मी घरात फिरू लागले. आत्ता मला शारीरिक स्थिती माझी जी आहे त्याच्याबद्दल मला खूप समाधान वाटतंय, आनंद झालेला आहे आणि हा आनंद मला मिळवून देण्यासाठी डॉक्टर देवल यांचे मी खूप धन्यवाद मानते. नमस्कार. तर चिकनगुनिया आणि संधिवात आपल्याला समजलं डॉक्टर. तर आता जे काही त्वचा रोगाचे जे काही प्रकार आहेत काय सांगाल त्याच्याविषयी? बरोबर. त्वचा रोगाकडे वळायच्या आधी एक फक्त 2च लाईन मी ऍड करू इच्छितो की संधिवात जेव्हा पेशंट येतात तेव्हा पेशंटना हे नेहमी आता मी सांगतो की संधिवात हा मात्र दुर्धर आजार आहे. चिकनगुनियाकडे बरा होऊ शकतो, पण चिकनगुनियाकडे दुर्लक्ष केलं तर त्यातूनच संधिवात निर्माण होतो. त्यामुळे संधिवातामध्ये म्हणजे चिकनगुनियाची पुढची पायरी संधिवात. जर दुर्लक्ष केलं बाबा एक पेन किलर घ्यायचा, सोडून द्यायचं, व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायची नाही, व्यवस्थित डॉक्टरांचे उपचार घ्यायचे नाही. पण माझ्याकडे पेशंट एवढे यायचं कारणच की संयुक्त उपचार पद्धतीचा 100% आपली स्पेशालिटीच आहे ती. संधिवातामध्ये सुद्धा लोक किंवा कोणी आधुनिक उपचार पद्धती असतील तर ते काही वेळेला काही स्टेरॉइड्स देतात किंवा काही महत्वाची औषधं देतात. तर ज्यांना पूर्ण बरं वाटलंय ना त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना वाटलेलं नाहीये त्यांनी ताबडतोब आयुर्वेदिक डॉक्टरचं पण जरूर कन्सल्टेशन ज्याच्यामध्ये आम्ही संशोधन केलंय. अगदी बरोबर. त्यांनी पथ्य पाळणं गरजेचं. आणि सगळ्यात महत्वाचा एक भाग सांगू इच्छितो की कुठल्या प्रकारचा संधिवात आहे हे हुडकणं हे डॉक्टरचं काम आहे. त्यामुळे आता आमवात, संधिवात, स्नायुगत वात, मणक्याचा वात, रक्तातला वात, इन्फेक्शनचे वात असे अनेक प्रकार आहेत. आणि त्याला संयुक्त उपचार पहिला आणि नंतर आयुर्वेदिक हे 6 महिन्यापासून 1.5 वर्ष 2.5 वर्षापर्यंत घ्यावे लागतात. बरोबर. रक्ताचे रिपोर्ट्स, पथ्य आणि जर व्यवस्थित औषधं आमची जर घेतली तर हे मी पूर्ण बरे झालेले बघितले 20-20 वर्षाचे संधिवात. क्या बात. आणि उपचार पद्धती थोडी कमी जास्त महाग कमी जास्त होऊ शकते कारण ही औषधं खूप लांब तयार होतात. त्यामुळे ते घ्यायला पाहिजे. तर पुढचा प्रश्नामध्ये जे त्वचा रोगाबद्दल बोललात, सध्याच्या काळात त्वचा रोगामध्ये पण एक दुर्धर 2-4 आजार निर्माण होत आहेत. त्याच्यामध्ये प्रतिकार शक्तीशी कॉम्प्रोमाइज आजार म्हणजे जंतू नसलेला पण आपले लाईफस्टाईल आणि खाणंपिणं चुकल्यामुळं निर्माण होणारा आजार किंवा अतिरेक औषधांचा. त्याच्यात सोरियासिस इतकी प्रचंड अंगाला खास, त्यातनं असं स्केलिंग होणं, डोक्यात होतं, अंगाला होतं. मी कितीतरी फोटो तुम्हाला आता दाखवतोय. तर हा आजार 20-20 वर्ष लोकांचा कमी होत नाही आणि त्याच्यावर आधुनिक मध्ये तेवढे उपचार व्यवस्थित नाहीये. बरोबर. तर नंतर आमच्या असं लक्षात आलं की त्याच्या जे घामाच्या आणि तेलाच्या ग्रंथी नष्ट होतात शरीरात किंवा कमी होतं काम त्याचं, म्हणून कोरडेपणा येतो आणि त्वचा रोग होतो, सोरियासिस होतो. त्या आजाराला आमच्याकडे त्या पेशी परत नवीन निर्माण करणारी औषध आहेत ती आम्ही हुडकून काढली आणि आता आम्ही औषध देतो. मीही त्यांना 2 महिन्यात नाही बरं करू शकत. काही पेशंट 4 महिन्यात पण बरे होतात, पण काही लोक 1.5 ते 2 वर्षात सोरियासिस सुद्धा आता पूर्ण बरा होऊ शकतो आमच्या उपचारांनी. अरे वा, खूप छान. नक्कीच म्हणजे सोरियासिसला एक पर्वणी म्हणता येईल तुमची आजार पद्धती होतोय लोकांना. डॉक्टर, आता महत्वाचा प्रश्न म्हणजे आता सध्या फास्ट फूड जीवनशैली आहे. बरोबर. आणि विशेष म्हणजे लहान मुला मुलींचे केस हे लवकर पांढरे होताना दिसतात. आता शाळेतल्या मुला मुलींचे केस सुद्धा पांढरे होत आहेत, गळतायत, काही मुलांना टक्कल पडायला लागलेला आहे. तर काय म्हणजे याच्यावरती आपली आयुर्वेदिक उपचार पद्धती नेमकी काय म्हणता येईल? बरोबर. आता सरांच्याच तुमच्याच प्रश्नाला एक संदर्भ सांगतो की त्याच्याच बरोबर फंगल इन्फेक्शन हे एक सध्या फार प्रचंड वाढलेलं आहे. बरोबर. पांढरे केस होणं लहान मुलांच्या मध्ये, म्हणजे अगदी 9वीच्या मुलांपासून केस पांढरे होऊन पालक घेऊन येतात. आणि त्याच्या पुढचा तुमचं पिंपल्स होणं किंवा स्किनचं टेक्स्चर चांगलं नसणं वगैरे. या पहिली गोष्ट याच्या मागचं कारण बघूया. याच्या मागचं कारण हे आहे की योग्य खाणं पिणं नसणं. आता माझ्याकडे 9वी मध्ये मुलीला घेऊन पालक आले होते. पालक आल्यानंतर त्यांनी मला दाखवलं होतं त्या मुलीचे 50% केस पांढरे झाले होते. आपण आपल्या वेळी अशी काही परिस्थिती एवढी नव्हती. त्याचं कारण असं की बाहेरचं फास्ट फूड इतक्या लहानपणापासून मुलांना ते देत आहेत. आता काय ऑनलाईन सर्व्हिसेस अवेलेबल आहेत हॉटेलमध्ये ते. पण प्रॉब्लेम काय येतो की पालक आम्हाला विचारतात, डॉक्टर या गोळीचे साईड इफेक्ट होणार नाहीत ना, बीपीची गोळी घ्यायलाच पाहिजे का, कोलेस्ट्रॉलची गोळी घ्यायलाच पाहिजे का. मी तसं पालकांना पण विचारतो. जेव्हा या मुलांना खायला घालत होतात पाणीपुरी तेव्हा त्यांना विचारलं का पाणी चांगलं होतं का, फरसाण तुम्ही देताय ते फरसाण चांगलं होतं का, फास्ट फूड मागवलं त्यातलं कॉम्बिनेशन चांगलं होतं का, वडापावचं तेल चांगलं होतं का, तिथं नाही विचारणार. डॉक्टरना पत्र विचारतात ही लोक. हे जे केस पांढरे होत आहेत त्यांची हिस्ट्री घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की फास्ट फूडचं प्रमाण तर भयंकर जास्त होतं. पाणीपुरी आठवड्यातनं 2-2दा
आणि तिसरा महत्वाचा भाग, त्या पोरीला मॉन्टेसरी पासून ते 5वी पर्यंत डब्यात पोळी भाजी वगैरे सोडून रोज एक कुरकुरेचं पाकिट. म्हणजे बेकरी कुरकुरे म्हणजे त्याच्यात चाट मसाला, त्याच्यानंतर मिठाचं प्रमाण प्रचंड. आणि ह्याची गरज काय आहे? मिठानं छान लागते म्हणून कुरकुरे कशाला द्यायला पाहिजे? 2 खजूर का नाही दिले? 2 बदाम देऊ शकला असता, 1 केळं देऊ शकला असता. हे कमी पडतंय आणि पालकांचाच मुळात आधी जागरूकता कमी पडते. ते सगळं मीठ पोटात गेल्यामुळं नंतर त्यांना ते केस पांढरे झाले, गळायला लागले. आणि हे पुढं मग कॉलेज वयीनपर्यंत हे सगळं चालू राहतं. आणि आता ती पण समज झाली की नाही, आता सगळ्यांचेच केस पांढरे असतात. पण मी सांगतो सगळ्यांचे केस पांढरे नसतात. अगदी बरोबर. ज्या मुलांना तुम्ही व्यवस्थित फळं देता, हॉटेल फूड कमी देता, ठराविक वयानंतर ते होणारच आहेत. हे होणारच आहे. पण 40 नंतर ठीक आहे. अगदी बरोबर. 11-12 वर्षी व्हायला लागले तर पूर्णपणे पालक आणि त्यांचं खाणं पिणं मुलांचं जबाबदार आहे. आणि मुलं रात्री मोबाईल घेऊन बसतात 1-1, 12-12, 1-1 वाजेपर्यंत. शांत झोप नसणं, वेळेवर झोप नसणं, अति जागरण आणि मीठ हे घातक आहे. ह्यानं प्रतिकार शक्ती कमी होती, रंगद्रव्य कमी होतात आणि पांढरे केस निर्माण होतात. बरं, आता परत काळे कसे करायचे तर इतकं सोपं नाही. एक वेळ आजार दुर्धर बरा करता येतो, पण काळे केस करणं सोपं नाही. पण आता आम्ही जे रिज्युनेशन थेरपी म्हणून आयुर्वेदिक मध्ये काढली आहे, त्यानं काही रंगद्रव्य निर्माण होतात आणि पुढचे पांढरे होणं तरी थांबतात. काही प्रमाणात तरी ते 30% तरी केस काळे होतात. गळायचे मात्र पूर्ण थांबतात. आता माझ्याकडे प्रचंड महाविद्यालयीन मुलं मुली येतात, अगदी MBBS MD ची मुलं मुली स्टुडंट पण येतात. पण ते केस आता पूर्ण गळणं आपण थांबवू शकतो, चाई पडलेली पूर्ण घालवू शकतो आणि हे पूर्ण आयुर्वेदिक उपचारांनी होतं. आणि तिसरा पार्ट फंगल इन्फेक्शन, ते पण 2-2, 4-4 वर्ष आधुनिक उपचार खातच असतात ही लोक. पण मी फंगल इन्फेक्शनच्या लोकांना पण हे सांगतोय आणि संधिवाताच्या लोकांना पण, तुम्हाला जे पथ्य लिहून दिले त्या पथ्यांनीच ते बिघडत असतं. फंगल इन्फेक्शन मध्ये हरभरा डाळ, पाणीपुरी, भजी, वडा, समोसा हे जे पदार्थ आहेत आणि फरसाण यांनी ते फंगल इन्फेक्शन वारंवार होतं आणि चिकन मटननी पण होतं. तर हे जर याला होत असल्याने ज्याच्या लक्षात आले की ज्यांना आपल्याला हे होतंय तर त्यांनी ते कमीत कमी 2 वर्ष बंद करायला पाहिजे. आणि आयुर्वेदिक उपचारांनी फंगसच्या विरोधी प्रतिकारशक्ती वाढते आणि 3च महिन्यात आम्ही पूर्ण 20-20 वर्षाचं 5-5 वर्षाचं फंगल इन्फेक्शन पूर्ण. थोडक्यामध्ये म्हटलं तर मीठ हा पदार्थ अतिशय वाईट आणि कारण नसताना मीठ, चाट मसाला गरजेपेक्षा जास्त आणि अजिनोमोटो चायनीज पदार्थ इतक्या कोपऱ्यावर लोक खात असतात, पण विचार पण करतात खातोय हे योग्य आहे की नाही. लहान मुलाला तर ती सवय लागली तर ती जाणार, लहान असू देत मोठे असू देत, ते सगळं विष साठतं, मग हार्ट अटॅक, मग कॅन्सरचं प्रमाण, थायरॉइड, BP हे त्याच्यामुळेच वाढतं. खूप छान. तर मित्रांनो, ही काळजी घेतली पाहिजे. त्यामुळं डॉक्टरांनी जो सांगितलेला आता संदेश आहे, बेकरी तेवढी टाळा. खूप छान. बरोबर. तर डॉक्टर, आता मुतखड्याने खूप लोक हैराण आहेत आणि ते म्हणतात की सर आम्ही इकडे गेलो, ह्या हॉस्पिटलमध्ये गेलो, पण आम्हाला काय उपचार चांगला मिळाला नाही आणि आम्ही बरे झालो नाही. तर या संबंधी आपली आधुनिक संयुक्त उपचार पद्धती काय सांग? थोडक्यात सांगतो की मुतखडा हा एक विचित्र आजार आहे. तो नेहमी लोकांना पहाटे उठवतो, प्रचंड पोटात कळा येऊन उठवतो. ती इतक्या कळा असतात की त्या गडाबडा लोक लोळायला लागतात. लघवी थांबल्यामुळे, लघवी नाही आणि कळा, कारण तो नळीत येऊन अडकला की ते पेन सुरू होतात. ते इंजेक्शन शिवाय पेन काय कमी होत. बरोबर. मग आता काय होतं की काही ठराविक पर्सेंटेजच्या वर आणि जर पेन फार असतील तर त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. बरोबर. पण मजा काय येते की एकदा ऑपरेशन झालं दुसऱ्यांदा खडा होतो, दुसऱ्यांदा ऑपरेशन झालं तिसऱ्यांदा खडा होतो. बरोबर. कारण लाईफस्टाईल आणि त्याची काही विशिष्ट पद्धत ती पाळली जात नाही किंवा दुर्दैवाने एखाद्याच्या किडनीत ती एक टेंडन्सी बनून गेलेली. आता आमच्याकडे लोक पहिल्यांदा कोणी येत नाहीत, पहिलं ऑपरेशन करून घेतात, दुसरं, तिसरं, 3 ऑपरेशन झाल्यावर मात्र एवढे वैतागतात की आता चौथ्यांदा 4 खडे छोटे छोटे इकडं आणि एक मोठा खडा इकडे. मग मात्र घाबरून येतात की आता किती ऑपरेशन करणार आणि किडनी खराब होतील. अशा लोकांसाठी मात्र आम्ही संशोधनात्मक औषध गेली 22 वर्ष मी देतोय. पण त्याचा साईज पण लोकांना सांगून ठेवतो की अगदी 2 mm पासून 14 mm 15 mm पर्यंतचे खडे एका वेळी 5 असू देत 10 असू देत आमच्या औषधाने विरघळतात. दुसरी गोष्ट की 3 नाही 4 ऑपरेशन झाल्यानंतर जरी लोक आली तरी ते एकदा खडे आमच्या औषधाने विरघळले की ते परत होत नाहीत पुढच्या आयुष्यात. कारण लोक स्वतः येत नाहीत, नवीन पेशंटला घेऊन येतात. पण 10-10 वर्षाचं रेकॉर्ड आहे. आणि मुतखड्याला थोडं पथ्य आहे. साधारणपणे हे खडे विरघळायला प्रत्येक पेशंटचा वेगळा वेळ असतो, पण 3 महिने हा टाइम बास आहे. काही लोकांमध्ये 6 महिने, काही महिने, काही लोकांमध्ये 1 वर्ष असतं. पण ते पूर्ण विरघळतात. त्याचे अनेक इंटरव्ह्यूज आमच्या युट्यूबवर, माझं जे डॉक्टर संदीप देवल चॅनल आहे त्या लोकांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. ज्यांची ऑपरेशन होऊन खडे होत आहेत त्यांनी जरूर आमच्या औषधाचा फायदा घ्यायला हरकत. अगदी बरोबर. नमस्कार, मी विवेक जोशी पुणे येथून बोलतोय. डॉक्टर संदीप देवलंबद्दल मी आज आपल्याला सांगणार आहे. मी युरिन स्टोनचा पेशंट होतो. गेलं 8-10 वर्ष मला त्रास आहे. माझी 2-3 ऑपरेशन पुण्यामध्ये झालेली आहेत. आत्तासुद्धा माझे 10, 14, 15 mm खडे पोटात होते.
मी डॉक्टरांना फोन लावला, त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी माझे एकंदर सगळं ऐकल्यानंतर मला त्यांनी औषध चालू केले. गेल्या 5 ते 6 महिन्यात मी आत्तापर्यंत त्यांच्याकडनं 26 बाटल्या औषध घेतलेलं आहे. न चुकता दररोज त्या औषध मी 2 वेळा घ्यायचो. गोळ्या वगैरे बाकी काही नव्हत्या. या डॉक्टरांच्या औषधाने मी घेतल्यानंतर महिन्यात ताबडतोब रिपोर्ट काढायचो. 7 mmचे 4 खडे, 5 mmचे 3 खडे, 10 mmचे 4 खडे, अशा असलेले खडे एकदम 2-2 खडे फक्त कमी कमी होत गेले. मी डॉक्टरांना रिपोर्ट नेहमी पाठवायचो. ते परत मला 3-3 बाटल्या 4-4 बाटल्या पाठवायचं. मागच्या महिन्यातच माझा कोर्स कंप्लीट झाला आणि आत्ता माझ्या पोटामध्ये एकही युरिन स्टोन नाही. ह्याचं संपूर्ण श्रेय डॉक्टर संदीप देवरे यांना जातं. डॉक्टर, आता महत्त्वाचा प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न की सध्या आयुर्मान सुद्धा वाढत आहे. बरोबर. म्हणजे काही माणसं 100 पार केलेली पण आहेत आणि काही लोक आजाराने एवढी त्रस्त आहेत की जणू काही एकंदरीत शरीर हे आजाराचं त्यांचं घर होतं. बरोबर. काय सांगाल याविषयी? फारच इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कारण आता काय होतं की प्रत्येक रुग्णाचं हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला 75+ आयुष्य कधी मिळणार. अच्छा. जर तुम्ही निसर्गाप्रमाणे वागलात तर. अगदी बरोबर. निसर्गाप्रमाणे म्हणजे काय? तर चिमणी पाखरं त्यांचं आयुष्य घ्या. सूर्याप्रमाणे त्यांचं आयुष्य असतं. अगदी. आपलं निसर्गाचं जे चक्र आहे, घड्याळ ज्याला म्हणतो आपण 24 तासाचं, हे कोण ठरवतो? सूर्य ठरवतो. मग सूर्याप्रमाणे आपण वागलो तर आपण आजारपणापासून लांब जातो. ते कोण ऐकतं? तर चिमणी पाखरं पशु पक्षी ऐकतात. बरोबर सूर्य उगवायच्या आधी उठतात 6 वाजता. सूर्य मावळला की ते पण शांत आपल्या घरट्यात जाऊन बसतात. लवकर उठणे, लवकर झोपणे. ते दिवसभर व्यायाम करत करत खातात. मध्ये त्यांना झोप नसते आणि संध्याकाळ नंतर ते काहीही खात नाहीत. असे जे करणारे आहेत, जे निसर्गाप्रमाणे वागतात, त्यांना आयुष्य 100 मिळायलाच पाहिजे. अगदी बरोबर. नंबर 2, हॉटेल फूड. अच्छा. कुठं खातोय, काय खातोय हे विचार केलाच पाहिजे. आणि किती खातोय. करेक्ट. कारण नसताना. आणि म्हणून सांगतो ना की नाश्ता, जेवण आणि जेवण ह्याच्यामध्ये जर काही खाल्लं नाही तर आपली लिव्हर, किडनी ही सगळी यंत्रणा ते पचवण्यात शांत काम करत राहते. पण तुम्ही जेवण झाल्यावर परत तासांनी पुन्हा चहा, परत एखादा वडा, एखादं बिस्किट, चॉकलेट काहीतरी खात राहिलात तर त्याला विश्रांतीच पडत नाही ट्रॅकला. आणि 100 वर्षाची जी ताकद आहे ती 60-70 वर्षात संपून जाते. त्यामुळं हे एकदा नाश्ता केला तो वेळेत करायला पाहिजे. सगळ्यात पहिला आधी उठायला शिकायला पाहिजे लवकर. की सकाळी 6 ते 7च्या मध्येच पोट साफ व्हायला पाहिजे. म्हणजे विष निघून जातं रक्तातलं. त्यानंतर नाश्त्याची भूक ही 10 पर्यंत जास्तीत जास्त. 12 ते 2च्या मध्ये जेवणच. जेवणाच्या वेळी वडा, भजी, आंबोळी बिंबोळी काही खायचं नाही. पोळी भाजीच पाहिजे. आणि संध्याकाळी 8 ते 9, 9:30 पर्यंत जेवण. 8च्या आतच. आणि 10, 10:30 हे झोपण्याचं टायमिंग पाहिजे. सकाळी लवकर किती पण उठा. तर हे लोक व्यवस्थित पाळत नाहीत आणि त्याच्यामुळं हे जे आजार आहेत ते सध्या निर्माण होतात. त्याच्यात फक्त गाईडलाईन्स तेच मी देतोय की एस्पेशली कॅन्सर, लिव्हर आणि किडनीचे आजार किंवा ब्लड प्रेशर जे चालू होतं त्याचं हेच कारण आहे की लोक 25 वर्षापर्यंत जे आपल्याला आयुष्य मिळतं ते सुद्धा आता कमी आलंय. 20 नंतरच काही ना काहीतरी आज 60 सुरू होतं. तर पूर्वी जे देवानं दिलेलं आयुष्य आहे, जी ताकद आहे ती 25 पर्यंत पुरती. आणि 25 ते 50 लोक व्यायाम करत नाहीत आणि 50 नंतर परत सुरू करतात. त्याचा काही उपयोग होत नाही. तर 25 नंतर 50 पर्यंत व्यायाम हा केलाच पाहिजे. तो घाम गरजेचा आहे. आणि नुसता प्राणायाम आणि योगासना पण उपयोग नाही. तर तुम्हाला एक असं गशिंग एक्सरसाइज पाहिजे. चालणं, सायकलिंग, पोहणं, एखादा खेळ. म्हणून तुम्ही आता बघा की क्रिकेटियर्स, टेनिसपटू, बॅडमिंटनपटू, ऍथलेटिक्स ऑलिम्पिक मधले त्यातले किती लोकांना कॅन्सर झालाय सांगा? अजिबातच नाही. एखादा असेल जास्तीत जास्त. खूप दुर्मिळ. पण बॉलिवूड सृष्टी किंवा अभिनय सृष्टीमधल्या किती लोकांना कॅन्सर होतो? किती लोकांना ब्लड कॅन्सर झाला? का? तर लाईफस्टाईल व्यवस्थित नाही. मेकअप, त्यानंतर रात्र शूटिंग प्रॉब्लेम. इथल्या इथं फरक बघा की जो दिवसभर व्यायाम करतो त्याला कॅन्सर होण्याची शक्यता कमी, त्याला ब्लड प्रेशरची शक्यता कमी, त्याला डायबेटीसची शक्यता कमी. आणि हे झाल्यावर सुद्धा परत जर तुम्ही हे सगळं सुरू केलं तरी तो आजार जाऊ शकतो कायमचा. बरोबर. पण व्यायामाचा जो कंटाळा आहे ना लोकांना, त्याचं महत्व कुठेही कमी होणार नाही. तो करावाच लागेल 1 तास आणि तो वेळेत. रात्री जेवल्यावर मी 1 तास चालायला जातो म्हणलं तर हृदयाला डबल लोड पडणार. जेवण पचवायचं पण आणि चालायचं आणि त्यांना हार्ट अटॅक जास्त लवकर येईल. बरोबर. सकाळचाच व्यायाम योग्य आहे आणि दुपारी 4-5च्या दरम्यानचा. पण व्यायाम, खाणं पिणं, लाईफस्टाईल आणि प्रॉपर औषधी उपचार आणि सगळ्यात महत्वाचं डायग्नोसिस. डायग्नोसिस करून घ्यायला घाबरतात लोक. कुठेही रक्त पडतंय, संडासमधनं मुळव्याधीतनं रक्त पडतंय, 15 वर्ष रक्त कसं पडेल? बरोबर. अगदी अंगावर काढतात. आणि ते मी आता परत एकदा पेशंटला समजावून सांगतो, कुठूनही रक्त 2 किंवा 3 महिन्यापेक्षा जास्त पडत असेल आणि ते बरं झालं नाही तर 50% कॅन्सरची शक्यता बघायची.
मग ते युरिनमधनं असेल, पाळीच्या ठिकाणातनं असेल, संडासमधनं असेल, नाकातनं असेल, कॅन्सरची शक्यता पहिला पकडा. बरोबर. नंबर 2, उपचार पद्धती. मगाशी तुम्ही विचारलं, उपचार पद्धती पण थोडीशी आता महाग वाटते किंवा ह्या गोष्टी वाटतात. महाग व्हायचं कारण काय, तर सगळी इन्स्ट्रुमेंट अमेरिकेत येतात, सगळी औषधं युरोपमध्ये येतात, आपण काय संशोधन करत नाही. मग दुसरा उपाय काय आहे? काय औषधच महाग आहेत, त्याला करणार काय? मग दुसरा उपाय आहे की आपण टोटल वर्षभरात कपडे घ्यायला, बूट घ्यायला, मोबाईलसाठी, गाडी आणि फास्ट फूड खायसाठी, हॉटेलसाठी पैसे किती उडवतो? भरपूर उडवतो. त्याच्यात फायनान्स पण करतो. त्याच्यात 10% म्हणजे 4,000 ते 10,000 वर्षाला माणसांनी स्वतःसाठी जर इन्शुरन्स केला, मेडिक्लेम इन्शुरन्स, आणि तो वयाच्या 20व्या वर्षापासून सुरू करा. 50व्या वर्षी इन्शुरन्स हा महाग असतो. बरोबर. हा कराच पहिला, आणि मग तुम्ही फास्ट फूड खावा, नाही तर काय वाटेल ते करा. बरोबर. पण इन्शुरन्स नसेल, आता काय होतं हे का सांगतोय मी, माहित असणारे आजार आहेत की बाबा आपण कुठेतरी प्रवासाला गेलो आणि पोट बिघडलं तरी माहित असणारे आजार. बरोबर. न सांगता येणारे कुठले आहेत, तर काही लक्षण नसताना येणारा पहिला आजार म्हणजे कॅन्सर. बरोबर. उपचाराची लेवल काय आहे, कमीत कमी 2 लाख, 10 लाख ते 20 लाख. कुठनं आणायचे पैसे हे? बरोबर. जर 20 लाखाचा इन्शुरन्स करून ठेवला असता, कारण हा आजार सांगून येत नाही, 100% कुणाला होईल हे कळत नाही. बरोबर. ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक सांगून येत नाही. अचानक एक दिवशी एकदम दुखायला लागतं, तुम्ही गेलात की त्यांना कळतं अँजिओप्लास्टी, कमीत कमी 3 ग्राफ्ट टाकायला पाहिजे, 3 काय असेल ते, 3 लाख रुपये खर्च आहे. किडनी खराब होणं, याला पर्याय नाही, याला तुम्हाला कळत नाही. आणि म्हणून पहिलं काम आधी इन्शुरन्स इथनं पुढे करायला सुरू करा. मेडिक्लेम सगळे पैसे केलाच पाहिजे, सगळे पैसे बाजूला ठेवा. आणि ती दुसरी एक महत्वाची गोष्ट की आजार सांगून येत नाही, अचानक गाठी झालेला कळत नाही, कारण जंतू पोटात गेला तर खोकला येतो. बरोबर. पण तुमच्याच पेशी अनैसर्गिक वाढतायत, तर ते कुठलेही इशारे शरीरात देत नाही. आणि मग कळतं की फुफ्फुसात कॅन्सर आहे, आणि कळलंच नाही डॉक्टर आम्हाला काय. त्याला उपाय काय आहे, वर्षात एकदा सोनोग्राफी करा. 1000 रुपयाची सोनोग्राफी येते, 3 ते 4,000चे ब्लड टेस्ट येतात. पण त्यांना पुढचे 5 लाख रुपये वाचतात आणि त्रास वाचतो. त्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास नसला तरी दर 6 महिन्यात रक्ताची तपासणी, त्यात थायरॉइड, ब्लड प्रेशर आणि शुगर, आणि वर्षात एकदा डिटेल बाकी सोनोग्राफी सकट की कॅन्सर सारखे काही डेव्हलपमेंट तर होत नाही. त्याला दुसरा पर्याय नाही. खूप 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 छान. तर म्हणजे आजचा जो विषय आपला जो होता, जो चिकनगुनिया, संधिवात आणि त्वचारोग, तर याच्यावरती संशोधनात्मक आयुर्वेदिक जे उपचार आहेत, यशस्वी उपचार तुमच्याकडून, तर हे सर्वच दर्शकांना आमच्या अतिशय चांगल्या पद्धतीने समजलेले आहेत. तर शेवटचा प्रश्न डॉक्टर, नेमका लाखो प्रेक्षक हा कार्यक्रम पाहतायत, काय शेवटचा संदेश काय द्याल? सर्व रुग्णांना किंवा सर्व प्रेक्षकांना मी एक मार्गदर्शन नक्की सांगेन की सध्याचा जो काळ आहे, हा काळ आता पूर्वीसारखा नाही. धकाधकीच्या जीवनाचा काळ आहे, प्रचंड मानसिक ताणतणावाचा काळ आहे. आणि या मानसिक ताणतणाव, फास्ट फूड आणि वेळेवर लाईफस्टाईल नसल्यामुळे अनेक दुर्धर आजार होत आहेत की जे तुम्हाला कळत नाहीत, जे आज शरीर सांगत नाहीये. त्यामुळे मगाशी मी जसं बोललो तसं स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःसाठी जगा. बरोबर. दिवसातला एक कमीत कमी 2 तास स्वतःसाठी काढून ठेवा. व्यायामात कुठलंही कॉम्प्रोमाइज करू नका. व्यायाम केला की निम्मे आजार गायब होतात. नक्कीच. काय खायचं ते चवीला महत्व देण्यापेक्षा महत्व आपल्या शरीराला कायच आवडतं ते द्या. त्यामुळे भाजी, फळभाज्या, त्यानंतर डाळी, कडधान्य, खजूर, अंजीर आणि साधी पोळी भाजी भाकरी ह्याच्यासारखं उत्तम अन्न जगात कुठलंही नाही. नक्कीच. यानंच आपलं आयुष्य वाढतं. काय अजून थोडा मसाल्यातले पण काही चांगले प्रकार असतील, हे अतिशय महत्वाचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की मानसिक ताणतणाव सध्या फार वाढला आहे. आपल्या कंट्रोलमध्ये जर मानसिक तणाव आपल्या कंट्रोलनं कमी येत नसेल तर लोक काय करतात, मानसिक तणाव कमी करण्यासाठी व्यसनाचा आधार घेतात. टेन्शन आहे म्हणायचं सिगरेट ओढायची, टेन्शन आहे म्हणायचं दारू प्यायची, त्यांचं दोन्हीकडनं नुकसान होतं, आजार आणखी वाढतात आणि व्यसन शारीरिक पण. तर त्यासाठी मानसोपचार तज्ञाची मदत घ्या. मानसोपचार तज्ञ हे मनोरुग्णांचे फक्त डॉक्टर नाहीत, ते चांगल्या रुग्णांचे पण डॉक्टर आहेत. शेवटी टेन्शन कोणा येणार, जे शहाण्या माणसालाच येणार ना. अगदी बरोबर. तर आता एखादा मनोरुग्ण आहे तर त्याला कसं टेन्शन नाही, त्याला समजणारच नाही. तर शहाण्या माणसालाच टेन्शन येतं. त्याच्यासाठी आणि माझे मानसोपचार तज्ञ मित्र नेहमी मला सांगतात की डॉक्टर, एक अर्धी गोळी माणसं रुग्णाला आत्महत्येपासून वाचू शकते, फक्त अर्धी गोळी. पण ते आमच्याकडे आले असते तर आम्ही त्याला वाचवलं असतं. तसंच अर्धी गोळी कॅन्सरपासून वाचू शकते. अति मानसिक ताणांनी आत घुसमटून कॅन्सर होतात, एकटेपणाने कॅन्सर होतात. जरूर मानसोपचार तज्ञांचं मत घ्या. 2-3 महिन्याची ट्रीटमेंट असते, माणूस परत पहिल्या ट्रॅकवर आपला नॉर्मल येतो. आणि तिसरी महत्त्वाची, चांगलं खावा. आणि एकच फक्त सल्ला देतो की आपल्या शरीरात एकच असा अवयव आहे की ज्या अवयवासाठी करोडो रुपयाच्या इंडस्ट्री जगभरात काम करतात. त्याचं नाव आहे फूड इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री. आणि त्या अवयवामुळे, त्या इंडस्ट्रीमुळे आणि त्या अवयवामुळे जे आजार होतात ते दुरुस्त करायला
पुन्हा करोडो रुपयाची इंडस्ट्री काम करते, ती म्हणजे औषधी कंपन्या, हॉस्पिटल्स आणि आमच्यासारखे डॉक्टर्स. त्या अवयवाचं नाव आहे जीभ. जिभेवर जर तुम्ही कंट्रोल ठेवलात तर ह्या दोन्ही इंडस्ट्रीचा त्रास आणि इंडस्ट्रीचा पैसे देण्याचे तुमचे वाचतील आणि तुमचं शरीर सुदृढ राहील आणि जग जिंकला. जीभ आणि मनावर कंट्रोल आणि शरीरासाठी व्यायाम, 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर जवळजवळ 80% आजारापासून आपण खूप छान. तर मित्रांनो, अतिशय छान डॉक्टरांनी हा संदेश दिलेला आहे. शारीरिक आजाराबरोबर मानसिक आजारातून सुद्धा अर्धी गोळी आपल्याला वाचवू शकते. हा संदेश तुम्ही जरूर ऐका. आणि अतिशय छान, म्हणजे चिकुनगुनिया, संधिवात, त्वचारोग, कॅन्सर असेल, हे सर्व जे आजार आहेत या आजारातून आयुर्वेदिक संयुक्त उपचार पद्धती जी आहेत, जी डॉक्टरांनी संशोधन करून शोधून काढलेली आहे, परदेशामधील लोक लाभ घेत आहेत. तर ही आयुर्वेदिक पद्धती आपल्या मिरजेमध्ये संयुक्त उपचार पद्धती उपलब्ध आहेत. जरूर याचा लाभ घ्यावा. आणि उत्कर्ष मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे नक्कीच या ठिकाणी आपण या आणि तुमच्या दुखण्यातून आपण मुक्तता तुम्हाला नक्कीच या हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकेल. तर पाहत राहा उत्तुंग भरारी. भेटूया पुढच्या रविवारी अशाच दिलखुलास आणि विशेष व्यक्तीला. आज अतिशय बिझी शेड्यूलमधून डॉक्टर संदीप देवळे इथं आपल्याला मुलाखतीसाठी उपलब्ध झालेत. त्याबद्दल उत्तुंग भरारी टीमतर्फे आपण त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करूया. धन्यवाद डॉक्टर. नमस्कार. थँक्यू.